नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेवयांची खीर बनवत आहोत. खूपच पटकन ही रेसिपी बनवून तयार होते. ज्याला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय आणि भूक लागली आहे ते सुद्धा झटपट ही खीर बनवून खाऊ शकता. मस्त असा पोटभरीचा हा पदार्थ बनवून तयार होतो. हेल्दी अशी ही डिश आहे. नेहमीच आपल्याला शेवयाचा भात खाऊन कंटाळा येतो आणि बऱ्याच जणांना शेवयाचा भात आवडतसुद्धा नाही. तर या पद्धतीने खीर बनवून जर तुम्ही शेवया खाल्ल्या तर छान चवदार अशी ही खीर तयार होते आणि झटपट होते. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. शेवयाची खीर बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये शेवया घेतलेल्या आहेत आणि सोबतच अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता दूध आपल्याला गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपल्याला कढईमध्ये शेवया भाजून घ्यायच्यात. शेवया भाजण्यासाठी 2 चमचे तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचे. आता याच्यामध्ये शेवया आपण टाकून घेऊयात. बारीक गॅसवरती या शेवया आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात. शेवया खूप पटकन भाजल्या जातात तर करपूसुद्धा शकतात, त्याच्यामुळे आपल्याला या बारीक गॅसवरतीच भाजायच्यात, म्हणजे छान सोनेरी रंगावरती त्या भाजल्या जातात. तर पहा, कंटिन्यू त्याला आपल्याला असं मिक्स करत सर्व बाजूंनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. शेवया मोडून घ्यायच्या नाहीत, कारण भाजताना सुद्धा त्या थोड्याशा मोडल्या जातात. त्यामुळे शक्य होईल तेवढं आपल्याला शेवया अशा काड्या काड्या घ्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे खिरीमध्ये त्या छान दिसतात. तर आता पहा, याला हलकासा सोनेरी रंग येत आहे. साधारण 1 मिनिटामध्ये छान अशा या शेवया भाजल्या जातात. तर संपूर्ण शेवयाला आता सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त अशा या शेवया आपल्या भाजलेल्या आहेत. बारीक गॅसवरतीच या शेवया मी भाजून घेतलेल्या आहेत. आता आपण शेवया एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता साखर टाकून घ्यायची आहे. तर एक छोटी वाटी भरून साखर मी कढईमध्ये टाकत आहे. तुम्ही चवीनुसार सुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे. बारीक गॅसवरती ही साखर आपल्याला पाण्यामध्ये अशीच मिक्स करत राहायची आहे. या पद्धतीने साखर टाकण्याचं कारण म्हणजे खिरीला छान सोनेरी रंग येतो आणि खीर पानचटसुद्धा लागत नाही. छान टेस्टी अशी खीर बनवून तयार होते. तर 1 मिनिटामध्ये छान आता कोरडी ही साखर वापस झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या टाकून घ्यायच्यात. दुसऱ्या गॅसवरती आपण दूध उकळत ठेवलेलं होतं. दूध छान उकळल्यानंतर ते शेवयांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी अर्धा लिटर दुधाचा इथे वापर केलेला आहे. तुम्ही अर्धं पाणी आणि अर्धं दूध असं सुद्धा वापरू शकता. छान असं आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दूध अगोदरच उकळलेलं असल्यामुळे पटकन उकळी खिरीला येते आणि 5 मिनिटे बारीक गॅसवरती ही खीर आपल्याला आता शिजू द्यायची आहे. तर एकदा मी याला छान असं आता मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेले काजू बदाम आपण टाकूयात. तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता. अर्धा चमचा इलायची पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे खिरीची चव अजून वाढते. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. अर्धवट झाकण ठेवून ही खीर आता आपल्याला शिजून घ्यायची आहे. तर थोडंसं अगोदर आपण याला मिक्स करून घेऊयात, म्हणजे सर्व साहित्य दुधामध्ये छान असं मिक्स होईल. पहा, खीर लगेचच थोडीशी दाटसर व्हायला लागलेली आहे. शेवया खूप पटकन शिजल्या जातात आणि आपण या भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या पटकन शिजतात आणि चिकटसुद्धा होत नाहीत आणि त्याची चव दुपटीने वाढते. शेवया भाजून घेतल्यामुळे खीर अजून चवदार लागते. तर आता असं अर्धवट झाकण ठेवून 5 मिनिटे ही खीर व्यवस्थित अशी शिजून घेतलेली आहे आणि पहा, मस्त अशी दाटसर आपली ही शेवयांची खीर बनवून तयार झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर वाटीमध्ये मस्त अशी ही खीर वाढायची.
त्याच्यावरती अजून थोडेसे काजू बदाम टाकून त्याला छान असं सजवून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आवडत असेल तर छान असं त्याच्यावरती अर्धा चमचा तूप टाकायचं. मस्त अशी ही खीर दिसायला दिसते आणि तेवढीच खायला छान लागते. तर झटपट होणारा आणि भुकेच्या वेळेला पोटभरीचा हा पदार्थ आपला बनवून तयार आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन चवदार असा हा पदार्थ बनवून तयार होतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.